नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅन्झिल विथ अमोल खोत या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मी अमोल खोत, मंजिल अकॅडमी संचालक. मित्रांनो, आता सध्या मार्केटमध्ये डिपार्टमेंटल परीक्षा होणार की न होणार हा एक विषय आता सध्या चर्चेत आहे. याच्यासोबत आपल्याला एक्झाम जर झाली कधी होऊ शकते हा एक मुद्दा आपल्याला हायलाइट होत आहे आणि त्याच्यानंतर इथून पुढे एक्झाम होणार आहे की न होणार आहे. ओके, अशा एक ना अनेक गोष्टी आपल्याला मार्केटमध्ये सध्या चाललेल्या बघायला मिळतील. मित्रांनो, या सर्वच गोष्टींचे, या सर्व प्रश्नांची उत्तर या लेक्चरमध्ये आपण देणार आहे तुम्हाला. तर मित्रांनो, ऑलरेडी शासनाने आपल्याला 2 संधी दिल्या होत्या आणि या 2 संधीमधली एक संधी ऑलरेडी कंप्लीट झालेली आहे. याच्यासोबत आपल्याला दुसरी एक संधी अजून मिळणार आहे. ही शेवटची संधी तुमच्यासाठी असू शकते. याच्यानंतर एक्झाम बंद होण्याच्या मार्गावरती आहे. पण मित्रांनो, ही एक्झाम जी होणार आहे ही कधी होणार आहे? आता आपण जसं की मार्केटमध्ये नेहमी बघितलेलं आहे की आपण सध्या सगळेच लोक आहेत, हे सगळे लोक आपापल्या परीने काय करत आहेत, प्रयत्न करत आहेत एक्झाम लवकर होण्यासंदर्भात. मग मित्रांनो, ही एक्झाम कधी होईल? ओके, तर याच्या अनुषंगाने आपण तज्ञांच्याकडून काही आपल्याला मतं आलेली बघायला मिळतील. त्याच्यामध्ये साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास ही एक्झाम होऊ शकते. पण मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून गोष्ट सांगू इच्छितो की आता जसं की कोर्टाच्या काही केसेस चालू आहेत, याच्यामुळे थोडंसं पेंडिंग पडलेला हा विषय आपल्याला बघायला मिळतो. पण तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये असणं गरजेचं आहे आणि हा अभ्यास करत असताना आपल्याला कोणत्या मेथडनुसार अभ्यास करायचा आहे याही गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. सध्या जे मार्केटचा व्ह्यू चालू आहे इकडं न लक्ष देता तुम्हाला काय करायचंय, तुमच्या अभ्यासावरती फोकस करायचंय. कारण मी अजून एकदा सांगितलेलं आहे की ज्यावेळेला आपला पहिल्यांदा प्लॅटफॉर्म सुरू झाला होता त्यावेळी पण परीक्षा बंद होणार आहे, परीक्षा बंद होणार आहे हे वाक्य मार्केटमध्ये बऱ्यापैकी चालू होतं. आणि याच्यामुळे काय झालं, याच गोष्टीमुळे मुलांनी अभ्यास निग्लेक्ट केला होता आणि बंद केला होता. काही मुलं ऑलरेडी अभ्यासामध्ये होती पण समाजामध्ये चाललेल्या या गोष्टीमुळे त्यांनी अभ्यास स्वतःचा बंद केला. आणि पण ज्यावेळेला प्रॉपर ऍड पडली त्यावेळेला सुरुवात केली. पण जे लोक ऑलरेडी अभ्यास करत होते त्याच लोकांना त्याचा फायदा झालेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला मी आवर्जून आणि हक्कानं सांगेन, तुमचा अभ्यास तुम्ही बंद करू नका. अभ्यास तुमचा कंटिन्यू असणं गरजेचं आहे. परीक्षा कधीही होऊ शकते, ज्या वेळेला परीक्षा होईल त्यावेळेला मात्र तुम्ही क्वालिफाय होणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही फक्त परीक्षा घेण्यासाठी जे आंदोलन आपलं चालू आहे, परीक्षा होईल पण तुमचा जर प्रॉपर अभ्यास नसला तर त्या आंदोलनाचा काहीच उपयोग होणार नाही. जी मुलं ऑलरेडी अभ्यास करतात त्यांनाच मग त्याचा फायदा होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे सर्व मुलांना माझी एक विनंती आहे, तुम्ही तुमच्या अभ्यासाला कंटिन्यू रुटीन मध्ये असणं गरजेचंच आहे. दुसरा मुद्दा मी मित्रांनो तुमचा कव्हर करतो की बघा, लॉकडाऊन मध्ये पण काही वेळेला आपल्याला एक्झाम पोस्टपोन झाल्या होत्या आणि यावेळी पण इतर मुलांनी एमपीसी मधले असणारे आंदोलन केले होते आणि या आंदोलनाच्या अनुषंगाने लवकर परीक्षा घ्या, लवकर परीक्षा घ्या याच गोष्टीवर फोकस होता. पण त्यांनी परीक्षा लवकर होणार नाहीत म्हणून अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं होतं. आणि मग कोणत्या मुलांना मित्रांनो फायदा झाला, तर ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला होता त्याच लोकांना त्याचा फायदा झालेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणून त्याच्यामुळे मार्केटमध्ये चाललेला जो विषय आहे याच्याकडे जास्त आहारी न जाता आपण म्हणजे या गोष्टीचा पण विचार करायला पाहिजे की आपण त्याच्यासाठी आता आपण तयार आहे का. जर मी समजा तुम्हाला असं म्हटलं की तुमची परीक्षा उद्या घ्यायची आहे किंवा 1 महिन्यानंतर घ्यायची आहे किंवा 2 महिन्यानंतर घ्यायचं आहे, मी तुम्हाला एक क्वेश्चन करतो मित्रांनो, तुम्ही त्याच्यासाठी कॅपेबल आहात का? आपण कॅपेबल नसणार आहे म्हणून आपल्याला कॅपेबल बनण्यासाठी मी आज या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला अभ्यासाची मेथड कशी असली पाहिजे, तुमचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, या सर्व गोष्टी मित्रांनो तुमच्यासोबत मी डिस्कस करणार आहे. बघा, आपला जो सिलेबस आहे हा सिलेबस पूर्व परीक्षेचा बघत असताना याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने 2 सब्जेक्ट येतात, मराठी आणि इंग्लिश. हे तुमचे 2 सब्जेक्ट जे आहेत हे मराठी आणि इंग्लिशचे सब्जेक्ट, तर हे तुमचे मेजर सब्जेक्ट आपल्याला काउंट केले जातात. आता मराठी असेल, हा मराठी तुम्हाला 25 मार्कासाठी विचारला जातो आणि इंग्लिश तुम्हाला 25 मार्कासाठी विचारला जातो. मग मित्रांनो बघा, याच्यासोबत आपल्याला काय केलं जातं, तर सामान्य अध्ययनचा जो पार्ट आहे हा सामान्य अध्ययनचा पार्ट तुम्हाला विचारला जातो, ज्याच्यामध्ये जॉग्राफी आहे, हिस्ट्री आहे, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स आहे, समाज सुधारक असेल, त्याच्यानंतर काय असणार चालू घडामोडीचा घटक आहे, पॉलिटिक्सचा घटक आपल्याला बघायला मिळतो आणि भारत आणि भारतात शेजारील देश असतील याचा घटक. म्हणजे जवळपास या सामान्य अध्ययनामध्ये 7 घटक आपल्याला इन्क्लूड आहेत. मग हे किती मार्कासाठी तुम्ही विचारलं होतं, तर ते तुम्हाला
50 मार्कासाठी विचारलं जातं आणि त्याच्यानंतर इंग्लिश तुम्हाला 25 मार्कासाठी आहे आणि त्याच्यानंतर काय असणार आहे मराठी तुम्हाला 25 मार्कासाठी विचारलं जातं. आणि याचा जो मित्रांनो दर्जा आहे हा दर्जा मित्रांनो लक्षात ठेवा शालांत दर्जा आपल्याला पाहायला मिळतो. याचा अर्थ पदवीचा दर्जा आपला नाही आहे, शालेय परीक्षांच्या अनुषंगाने जो दर्जा असणार आहे आपल्याला तोच दर्जा या ठिकाणी मेंटेन केलेला आपल्याला बघायला मिळतो. मग अभ्यास करताना आपल्याला एक गोष्ट माहित असणं गरजेचं आहे की आपण अभ्यास करत असताना तुमचा जो प्रीचा सिलेबस आहे या प्रीच्या सिलेबस सोबत तुम्ही अभ्यास करताना मेन्सचा पण सिलेबस मित्रांनो करा. बघा मी एक उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही नेहमी प्रीचा अभ्यास असा अभ्यास कंटिन्यू 1 वर्षभर करत बसतो असा, राईट. आणि हा जो प्रीचा पेपर असणार आहे तुमचा किती मार्कासाठी असणार मित्रांनो, हा 100 मार्कासाठी पेपर आहे आणि मेन्स तुम्हाला 300 मार्कासाठी विचारली जाते. मग तुम्ही 1 वर्ष घालून काय करता असा प्रीचा अभ्यास करता असा आणि तुम्ही काय करता असा प्री क्वालिफाय पण होता असा. पण ज्यावेळेला पूर्व परीक्षा तुमची प्रॉपर होते, पूर्व परीक्षा नंतर साधारण आपल्याला 3 महिन्याचा कालावधी असतो आणि या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला मुख्य परीक्षा अभ्यास करत असतो. पण मित्रांनो हा कालावधी खूप कमी पडतो आपल्याला, म्हणजे याचा अर्थ तुमचा मुख्य परीक्षा अभ्यास पूर्ण होत नाहीये आणि याचा डेफिनेटली तुम्हाला फटका बसतो. तुम्ही त्याच्यामध्ये काय होणार आहे फेल होणार आहे. म्हणून मित्रांनो तुम्ही तुमची बाजू सांभाळत असताना तुम्हाला 2 बाजू सांभाळायची आहेत. एक पूर्व परीक्षेची बाजू असेल आणि दुसरी म्हणजे मुख्य परीक्षेची बाजू असेल. म्हणून एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगतोय, या 2 बाजू सांभाळत असताना पण अजून एक तिसरा मुद्दा येतो, तुम्हाला तुमची नोकरी सांभाळायची आहे. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो तुम्हाला तुमच्या नोकरीमधनं वेळ काढायचा आहे, त्याच्यानंतर काही वेळ तुम्हाला पूर्व परीक्षेवरती फोकस करायचा आहे, काही वेळ तुम्हाला मुख्य परीक्षेवरती फोकस करायचा आहे आणि राहिलेला वेळ तुमच्या काय असतील फॅमिलीसाठी असेल, तुमचे छंद जोपासण्यासाठी द्यायचा आहे. म्हणून मित्रांनो तुमची लाईफ जी आता चालली आहे ही लाईफ थोडीशी गुरफटलेली आपल्याला बघायला मिळते आणि ही आपल्याला काय करायचे थोडं पार्ट मध्ये डिवाइड करायचे. जर तुम्ही प्रॉपर असं डिवाइड केलं तर तुम्हाला डेफिनेटली येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा फायदा होऊ शकतो. आणि हेच प्लॅनिंग मित्रांनो आपल्याला करायचं आहे, कारण तुमची ड्युटी बघितली की 24x7 म्हणजे आठवड्यात सुट्टी असेल की नाही याची शाश्वती नसते. ते दुसरी गोष्ट म्हणजे काय असणार आहे आपल्याला किती तास ड्युटी असेल याचीही शाश्वती नसते. म्हणून मित्रांनो हे सगळं बॅलन्स करत असताना समाजामध्ये चाललेले काही गोष्टी घडामोडी असतील त्याच्यामध्ये आपल्याला नेहमीच पोलिसांचा रोल हा महत्वपूर्ण बघायला मिळतो आणि हा महत्वपूर्ण रोल आपण सांभाळून आपल्याला काय करायचं एम आपल्याला गाठायचा आहे. आणि हे जर एम गाठायचं असेल तर मित्रांनो मी सांगतो म्हणून तुम्ही काय करा 1 वर्ष प्रामाणिक तुम्ही तुमच्यासाठी द्या. ज्या वेळेला 1 वर्ष तुम्ही प्रामाणिक तुमच्यासाठी द्यायची त्याच वेळेला डेफिनेटली तुमच्या मनातलं जे पद आहे ते पद तुम्हाला मिळू शकतं. असंच हे पद मित्रांनो तुम्हाला मिळणार नाही. मी जाता जाता अभ्यास करतो त्याच्यानंतर काय असणार आहे की द्यायची म्हणून एक्झाम देतो, ओके, किंवा मी तर सांगतो फॉर्म भरायला म्हणून मी फॉर्म भरतो. अशा गोष्टीकडे जर तुम्ही वळला असा तर मित्रांनो मी डेफिनेटली तुम्हाला या ठिकाणी सांगेन तुम्ही या ठिकाणी यशस्वी होणार नाहीये. म्हणून आपलं स्वतःचं वैयक्तिक प्लॅनिंग असणं गरजेचं आहे आणि त्याच्या अनुषंगानेच आपल्याला प्रयत्न करायचा आहे. म्हणून पहिला मुद्दा तुमचा मी क्लिअर केलेला आहे की तुमचा अभ्यास हा एक्झाम ओरिएंटेड असला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही बॅलन्स करा आणि बॅलन्स करून तुम्हाला काय करायचं अप करायचं आपल्याला बघायला मिळतं. चला मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. बघा मित्रांनो याच्यामध्ये हा मराठी जो सब्जेक्ट आहे हा मराठी सब्जेक्ट तुम्हाला 25 मार्कासाठी विचारला जातो आणि बऱ्यापैकी मुलांचा हा सब्जेक्ट परफेक्ट आहे. कारण मित्रांनो तुम्ही ज्यावेळेला पोलीस होता म्हणजे पोलीस होण्यासाठी आपण काय करत होतो की 10वी झाल्यानंतर 12वी केली आपण आणि 12वी नंतर काय केलं असं तुम्ही मराठी व्याकरण असेल, गणित बुद्धिमत्ता असेल आणि सामान्य अध्ययनचा पार्ट असेल त्यावेळी तुम्ही तो पार्ट केला होता. याचा अर्थ तुम्हाला हा पार्ट तुमचा ओळखीचा पार्ट आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे याचा अर्थ बऱ्यापैकी मुलांचा मराठी हा सब्जेक्ट स्ट्रॉंग असतो. म्हणून सर्रास मुलांना याच्यामध्ये जो स्कोर होतो तो काय असणार आहे 22+ स्कोर होतो. म्हणजे ज्याचं मराठीला मार्क जातील ओके तो विद्यार्थी आपल्याला जर असे बघितले तर खूप कमी प्रकारचे बघायला मिळतील. ओके पण सर्रास मुलांचा जो स्कोर असणार आहे तो 22+ आपल्याला बघायला मिळतो. मग मराठी व्याकरण मधले महत्वपूर्ण घटक कोणते असतील तर याच्यामध्ये वर्णमाला आहे, त्याच्यानंतर शब्दांची शक्ती, आपल्याला संधी प्रकार आहेत, अलंकार असेल आणि प्रकार असेल, त्याचे शब्दांच्या जाती, त्याच्यामधले सर्व घटक असतील. त्याचबरोबर समानार्थी व विरुद्धार्थी शब्द आहेत
काळ व त्याचे प्रकार आहेत, त्याच्यानंतर समूह, ध्वनिदर्शक शब्द आपल्याला बघायला मिळतील, तसेच वाक्य आणि वाक्य रूपांतर आपल्याला बघायला मिळतं, त्याचबरोबर समास आहे आणि त्याचे प्रकार आपल्याला बघायला मिळतील, तसेच बघा अलंकारिक शब्द, शब्दसिद्धी, वाक्य पृथक्करण असेल, त्याच्यानंतर प्रयोग व त्याचे प्रकार बघायला मिळतील, त्याच्यानंतर भाषा, लिपी, विराम चिन्हे, त्याच्यानंतर शब्द शक्ती, शब्द विभाग असेल, त्याच्यानंतर सर्वसामान्य शब्द संग्रह आहे, त्याच्यानंतर वाक्य रचना आपल्याला बघायला मिळते, त्याचबरोबर बघा व्याकरण आहे, त्याच्यानंतर म्हणी व वाक्य प्रचार आपल्याला बघायला मिळतील, त्याचे अर्थ असेल, त्याचे उपयोग असेल, आणि तसेच मित्रांनो उतार्यावरील प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील. आता हे सर्वच्या सर्व घटक आपल्याला कशामध्ये मराठीमध्ये बघायला मिळतील. मग मित्रांनो मराठीचा अभ्यास करत असताना हे सर्व घटक तुमचे वाचून झाल्यात की न झाल्यात, कोणत्या घटकावरती तुमची कमांड आहे, कोणते घटक तुम्हाला बेसिकली येतात आणि कोणत्या घटकावरती तुम्हाला काम करायचं आहे, याचं मित्रांनो तुम्हाला बॅलन्सिंग असणं गरजेचं आहे. मग उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर कोणते घटक आहे यातले विशेष महत्वाचे विचारले गेले बघा. 2021 चे जे आपले एक्झाम झाले होते अर्थात, तर त्या परीक्षेसाठी आपल्याला बघितलं म्हणजे 2021 ची ऍड होती आणि त्याच्यानंतर 2022 ला आपल्याला पेपर झालेला बघायला मिळतो. मग याच्यामध्ये बघा कोणत्या घटकावरती तुम्हाला प्रश्न विचारलेले बघायला मिळतील. मग या कोणत्या घटकावरती बघा तर शब्द संग्रह विभाग आहे, त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी आणि वाक्य प्रचार असेल. तर या सगळ्या कंटेंटवरती जवळपास तुम्हाला 8 प्रश्न विचारले होते. मित्रांनो एक तुम्हाला मी अभ्यासाची मेथड सांगतो. या ठिकाणी कोणताही विषय असेल आणि या विषयाचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर इंडेक्स मध्ये तुम्हाला समजलं पाहिजे की मला कोणत्या कंटेंटवरती जास्त फोकस करायचं आहे. हे ज्या विद्यार्थ्याला कळतं त्याला नेमकं वाचायचं काय कळतं नाही. तर काही मुलं काय करतात, बुक घेतलं जातं पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत ऍज इट इज सेम वेटेज ठेवून वाचत असले असतात. म्हणून ह्याचा आपल्याला लॉस काय होत असतो तर आपण सगळेच घटक करतो आणि सगळ्याच घटकाला सगळा म्हणजे समान वेळ देत असतो आणि या समान वेळेमुळे होतं काय आपलं की आपल्याला जे महत्वाच्या घटकाला जो जास्त वेळ द्यायचा होता तो वेळ द्यायचा राहून जातो आणि आपल्याला जे अपेक्षित मार्क असतात ती तेवढी मार्क पडत नाहीत मित्र. म्हणून पहिली गोष्ट तुम्ही तुमचं प्रॉपर अनालिसिस असणं गरजेचं आहे आणि त्या अनालिसिस मधून आपल्याला समजून जातंय की कोणते घटक करणं गरजेचं आहे. बघा याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असेल, म्हणी असतील, वाक्य प्रचार आपल्याला बघायला मिळतील. या घटकावरती प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. त्याच्यानंतर बघा वाक्य विभाग असेल, याच्यावरती आयोगाने 6 प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर बघा क्रियापद एक आहे, त्याच्यानंतर विशेषणावरती एक आहे, संधीवरती एक प्रश्न आहे, काळवरती एक प्रश्न आहे आणि प्रयोगवरती एक प्रश्न आहे. असे तुम्हाला मराठी व्याकरणवरती प्रश्न बघायला मिळतील. म्हणजे याचा अर्थ मी इकडे तुम्हाला जे कंटेंट सांगितल्यात त्या कंटेंट मध्ये तुम्ही बघा की कोणत्या घटकावरती आयोग तुम्हाला प्रश्न विचारत आहे. म्हणून तुमचा अभ्यास कसा असला पाहिजे मित्रांनो, बॅलन्सिंग असला पाहिजे. बघा मित्रांनो अभ्यास करत असताना तुम्ही काय केलं पाहिजे तर अभ्यासामध्ये एक मेथड फॉलो करायची. पहिली गोष्ट म्हणजे आर असेल. आर म्हणजे काय असणार आहे, तुमचं प्रॉपर रीडिंग झालं पाहिजे, म्हणजे मुद्देसूद रीडिंग असलं पाहिजे. जसं मी तुम्हाला मगाशी उदाहरण दिलं की एक पुस्तक तुमच्या हातात आहे. आता जसं मी भूगोलाचं उदाहरण देतो तुम्हाला. बघा भूगोलासाठी तुम्ही सौदी सरांचं पुस्तक घेतलेलं आहे, त्या पुस्तकाची साईज तर मोठी आहे. आता आपण हे पुस्तक वाचत असताना आपली मेथड काय असते, पहिल्या पेज पासून ऍज इट इज सेम वेटेज ठेवून शेवटच्या पेज पर्यंत आपण पुस्तक वाचत असतो. मित्रांनो पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि जर या वेळेचा प्रॉपर फायदा करायचा असेल आणि फायदा आपल्याला होईल असं वाटतं असेल तर अशा वेळी तुम्ही काय करणं गरजेचं आहे की रीडिंग करत असताना तुम्हाला हे समजलं पाहिजे की काय वाचलं पाहिजे, काय नाही वाचलं पाहिजे, कुठं थांबलं पाहिजे आणि कुठं आपली गाडी थोडीशी स्पीडनं गेली पाहिजे. हे ज्या विद्यार्थ्याला समजतं ना तो विद्यार्थी प्रॉपर एक्झामच्या नुसार जसं अपेक्षित आयोगाला लागतं त्या प्रकारे आपलं रीडिंग ठेवत असतो. म्हणजे याचा अर्थ काय, आपल्याला जसं की महाराष्ट्राचा भूगोल आहे, या महाराष्ट्र भूगोलमध्ये जवळपास 18 टॉपिक येतात मित्रांनो. या 18 टॉपिक पैकी 18च्या 18 टॉपिक वरती प्रश्न येतात का, नाही आहे. तर त्यातले काही सिलेक्टिव्ह टॉपिक असतील ज्याच्यावरती आयोग तुम्हाला वारंवार प्रश्न विचारत असतो आणि हेच जर घटक आपल्याला प्रॉपर करायचे असतील तर मित्रांनो आपल्याला समजू शकतं. कसं समजू शकतं तर आतापर्यंत झालेल्या क्वेश्चन पेपरचं जर तुमचं प्रॉपर अनालिसिस असेल, जसं मी तुम्हाला इथं अनालिसिस करून दाखवलेलं आहे त्या प्रकारे जर तुम्ही अनालिसिस ठेवलं तर तुम्हाला समजतं की आपल्याला कोणत्या कंटेंटवरती काम करायचं आहे, काय वाचलं पाहिजे. जसं महाराष्ट्रामध्ये प्राकृतिक महाराष्ट्र आहे, खूप वेळा प्रश्न त्याच्यावरती येऊन गेल्यात. जवळपास 195 क्वेश्चन आयोगाने आतापर्यंत 10 वर्षात विचारलेले आहेत.
मित्रांनो बाकीचे टॉपिक पण असतील, पण त्याच्या तुलनेने त्या बाकीच्या टॉपिकवरती कुठं 10 प्रश्न आहेत, कुठं 15 प्रश्न आहेत, कुठे 20 प्रश्न आहेत असं बघायला मिळतील. मग ज्याला रीडिंग करताना समजलं की मला कोणत्या टॉपिकवरती थांबायचं आहे, काय वाचलं पाहिजे, काय सोडलं पाहिजे, तर तो विद्यार्थी आयोगाच्या पॅटर्ननुसार अभ्यास करणार आहे. जसं की या प्राकृतिक महाराष्ट्रामध्ये कोणते कंटेंट येतात, मग कोकण, सह्याद्री, महाराष्ट्र पठार येत असेल. पण याच्यामध्ये जसं की सह्याद्रीमध्ये घाट येतात. आता घाट म्हटलं की महाराष्ट्रामध्ये खूप सारे घाट आहेत, 42 घाट आहेत. मग 42 घाट केले पाहिजे का? नाही मित्रांनो. म्हणून इथं तुमचं ज्या वेळेला क्वेश्चन पेपर अनालिसिस असतं त्यावेळेला तुम्हाला समजतं की कोणत्या घाटावरती आयोग वारंवार प्रश्न विचारतो. जसं की महाराष्ट्रामध्ये 12 घाट आहेत, त्या 12 घाटावरती आतापर्यंत आयोगाने 21 वेळा प्रश्न विचारलेले आहेत. याचाच अर्थ मित्रांनो आपल्याला अभ्यास करताना आपल्याला अभ्यास शॉर्ट करता येऊ शकतो. समजतंय? एक जसं भूगोलाचा सब्जेक्ट घेतला, मराठीचा सब्जेक्ट घेतला, इतिहास सब्जेक्ट घेतला, कोणताही सब्जेक्ट तुम्ही अभ्यास करत असताना हीच मेथड फॉलो करा की झालेल्या क्वेश्चन पेपरचं प्रॉपर अनालिसिस करा, त्याच्यानुसार तुमचं टॉपिक ठरवा, वेटेज ठरवा आणि मग तुम्ही त्याला प्राधान्य द्या की मला हे टॉपिक असतील, हे कॅटेगरी असेल, याच्यानुसार मला फॉलो करणं गरजेचं आहे. समजतं मित्रांनो? दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगत आहे की तुमचं रीडिंग ज्यावेळेला तुम्हाला क्लिअर होईल त्याच्यानंतर बघा रीडिंग करत असताना तुमच्या कन्सेप्ट पण तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे. सी म्हणजे काय येणार आहे? कन्सेप्ट. ज्यावेळेला तुमची कन्सेप्ट क्लिअर असते त्यावेळेला होतं काय मित्रांनो की तुम्हाला आपल्याला आकलन होत असतं. म्हणजे याचा अर्थ काय? पाठांतराचा डाटा आपला स्किप होऊन जातो की काही विद्यार्थ्यांचे जर कन्सेप्ट नसतील तर घोकमपट्टी नुसती होते आणि या घोकमपट्टीचं जास्त काळ आपल्याला ती लक्षात राहू शकत नाहीये. मग ही जास्त काळ आपली घोकमपट्टी आपल्या लक्षात राहत नसल्यामुळे आपल्याला त्याचे तोटे काय होतात मित्रांनो? आपल्याला बघा जसं की आता जॉग्राफीचे काही टॉपिकला कन्सेप्ट आहे, मराठीला कन्सेप्ट तुम्हाला आहे, इंग्लिशला आहे, इकॉनॉमिक्सला आपल्याला बघायला मिळते. ओके, हे जे टॉपिक आहेत त्यातले काही टॉपिक आपण सिलेक्टिव्ह जर चूज केले आणि यांच्या जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुमचा पाठांतराचा डाटा ऑटोमॅटिकली स्किप होऊन जाणार आहे. म्हणजे सी म्हणजे काय असणार आहे? तुमची कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. ही अभ्यासात तुमची मेथड तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर येते बघा क्यू म्हणजे काय असणार आहे? क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवणं गरजेचं आहे. काही मुलं काय करतात बघा की डिरेक्टली जातात आणि पेपरलाच आयोगाचाच पेपर सोडवतात, त्याच्या आधी एकही क्वेश्चन पेपरचं प्रॅक्टिस करत नाहीत. मग त्यांना टाइम पुरत नाही. त्याच्यानंतर क्वेश्चनला हँडल कसं केलं पाहिजे, ते प्रेशर कसं मेंटेन ठेवलं पाहिजे, त्याच्यानंतर आपण त्याचं प्रॉपर ते गोल कसं सर्कल केले पाहिजे, या सगळ्या गोष्टींची सवय नसल्यामुळे आपल्याला तिथं ज्यावेळेला प्रॉपर आपण एक्झाम भवनात जातो त्यावेळेला मात्र आपली मानसिकता चेंज होते आणि आपली काय असणार आहे? दशा बिघडलेली आपल्याला बघायला मिळते. आणि याचाच तोटा मित्रांनो, अभ्यास चांगला झालेला असतो पण आपण पेपर चांगल्या प्रकारे देऊ शकत नसल्यामुळे आपण त्याच्यामध्ये क्वालिफाय होत नाहीये. म्हणून तुमचं सातत्याने कंटिन्यू क्वेश्चन पेपर सोडवणं असणं गरजेचं आहे. कारण होतं कसं, मला वाटतं हा टॉपिक माझा परफेक्ट झालेला आहे. जसं की बघा नदी प्रणाली टॉपिक आहे, नदी प्रणाली मी वाचला, आता मला वाटतं की नदी प्रणालीवरती कसाही प्रश्न आला तर मी तो सोडवू शकतो कारण मी तेवढा प्रॉपर अभ्यास केलेला आहे. पण मित्रांनो ज्या वेळेला क्वेश्चन पेपर आपण सोडवतो आणि क्वेश्चन पेपर मध्ये सोडवल्यानंतर आपल्याला समजतं की नदी प्रणालीवरती आपल्याला काय विचारलेलं बघा की जसं गोदावरी नदी होती, त्याच्यानंतर भीमा नदी होती, कृष्ण नदी होती आणि ह्याच्यामधले काय विचारले? काठावरील शहरं असतील, धरणं असतील, हे सगळं विचारलं होतं. पण गोदावरी नदीच्या रिलेटेड कोणत्या 2 राज्यांच्या दरम्यान वाद चालू आहे असा जर प्रश्न असेल प्रकल्पाच्या रिलेटेड तर तो प्रश्न आपल्या वाचनातून गेलेला नसतो मित्रांनो. आणि असाच प्रश्न आपला चुकून जातो. गोदावरी नदी केली होती पण त्याच्या रिलेटेड अजून काही मुद्दे होते ते आपल्या डोळ्याखालनं गेले नसल्यामुळे याचा आपल्याला तोटा झालेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणून मित्रांनो जेवढं तुमचं क्वेश्चन पेपर सोडवणं असेल तेवढं तुमचं प्रॅक्टिस होऊन जातं आणि या प्रॅक्टिस मधून तुम्हाला प्रश्नांची लेवल काय असते, प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, अजून आपल्याला जे वाटतात आपले टॉपिक परफेक्ट आहेत त्याच्यावरती आपण कुठल्या प्रकारे चुकू शकतो आणि हे चुकलेले असेल हे घटक आपण अनालिसिसच्या माध्यमातून कव्हर करू शकतो मित्रांनो. म्हणजे याचा अर्थ तुमचा फॉर्म्युला असलं गरजेचं आहे की RCQA. समजतं मित्रांनो? मग हे सगळं करत असताना ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन पेपरचं प्रॉपर अनालिसिस करशीला त्यावेळेला एक गोष्ट तुम्हाला समजते मित्रांनो की माझे इथं मार्क जात होते आणि हे मार्क मला वाढवलेच पाहिजे. कारण बऱ्यापैकी मुलांचं असं होतं मित्रांनो की आपल्याला वाटतं मी परफेक्ट आहे, मला सगळं येतं, पण हा आपला काय असतो मित्रांनो? भ्रम असतो. ज्यावेळी तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवल्यानंतर जसं की मी तुम्हाला नेहमी उदाहरण देत असतो बघा, काही विद्यार्थी असे आहेत जसं आपण टेस्ट सुरू आता काही ठिकाणी टेस्ट आपण घेत असतो, टेस्ट घेतली ABCD बघा ABCD हे 4 कॅन्डिडेट आहेत. ए ला जर मार्क पडलेत 50 मार्क पडलेले आहेत, बी ला मार्क पडलेले आहेत 48 मार्क पडलेले आहेत, सी ला मार्क पडलेले आहेत किती असणार आहेत बघा याच्यामध्ये
45 असेल, डी ला मार्क पडलेले आहेत 40. समजते मित्रांनो. मग हा जो 50 पडलेला, काही 50 म्हणजे 100 विद्यार्थ्यांनी टेस्ट दिली ती असं पकडा, आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे, 50 पडणारा विद्यार्थी पहिला आलेला आहे, लक्षात ठेवायचं. हा थोडासा अविरोध असणार आहे. का तर मी क्लासमध्ये पहिला आलो, मी टेस्टला मी पहिला आलो, एवढ्या लोकांच्यात मी पहिला आलो मित्रांनो. पण हा विद्यार्थी एक लॉस करत असतो. तो लॉस म्हणजे कुठला असणार आहे, याचे 50 क्वेश्चन बरोबर आलेत, पण मित्रांनो याचे 50 क्वेश्चन चुकलेत ना. समजतं मी काय म्हणालो तुम्हाला. 50 क्वेश्चन जर त्याचे बरोबर आले असतील तर 50 क्वेश्चन त्याचे चुकलेले आहेत, आणि हे 50 क्वेश्चन कशावरती चुकल्यात याचं प्रॉपर तो अनालिसिस करत नाहीये. म्हणजे मला अपेक्षित होतं जॉग्राफीला, मला मराठीला किती मार्क पाहिजे होते, मला 25 पैकी 22 मार्क अपेक्षित होतं, पण मला मराठीला 15 पडल्यात ना. पण मला वाटत होतं मराठीमधले काही टॉपिक असेल, जसं काय असणार आहे संधी प्रकार टॉपिक असेल, त्याच्यानंतर काय असणार आहे वाक्य विभाग असेल, क्रियापद, हे टॉपिक मला परफेक्ट होते, पण त्याच टॉपिकवरती प्रश्न पडला होता, आणि ते टॉपिक माझ्यावरती प्रश्न पडलेले चुकलेले आहेत. याचा अर्थ मी ते टॉपिक पुन्हा रिव्हिजनच्या माध्यमातून कव्हर करणं गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो, ज्याचं 40 स्कोर होता, ह्या विद्यार्थ्याचे 60 क्वेश्चन चुकल्यात. हे 60 क्वेश्चन कशात चुकल्यात ते आत्ताच बघून घे, ज्या वेळेला क्वेश्चन पेपर आपण सोडवतो त्याच वेळेला. कारण याचा फायदा काय, होणाऱ्या एक्झाम मध्ये आपण तोपर्यंत परिपूर्ण बनत जातो, आणि आपल्याला जे अपेक्षित मार्क आहेत ते अपेक्षित मार्क आपल्याला त्याच्यातून मिळून जातात. म्हणून RCQA आणि ह्याचं लास्ट ऍज इक्वल टू काय असणार आहे मित्रांनो, रिव्हिजन. सातत्यानं तुमचं रिव्हिजन असणं गरजेचं आहे. समजतं मी काय बोलवलोय. त्याच्यामुळे तुमचा अभ्यास त्या लेवलला परिपूर्ण असणं गरजेचंच आहे. बघा मित्रांनो, नेक्स्ट पॉईंट आपल्याला इंग्रजी व्याकरणचा पॉईंट आहे. आता इंग्रजी व्याकरणचा पॉईंट बघत असताना सर्वच मुलांना या कंटेंटवरती जेवढं अपेक्षित मार्क पाहिजेत तेवढं मार्क मिळत नाहीत. याचा ड्रॉबॅक मित्रांनो का, तर आपण बघा की आपलं पर्टिक्युलर 12वी क्वालिफिकेशन असतं, 12वी नंतर आपण पोलीस होत असतो. दुसरी गोष्ट, आपण पोलीस भरतीचा अभ्यास करत असताना हा इंग्रजी सब्जेक्ट आपल्याला त्याच्यामध्ये नाहीये. मराठी व्याकरण असतं, गणित बुद्धिमत्ता असतो, आणि याच्यासोबत आपल्याला काय बघायला मिळतं की सामान्य अध्ययनचा जो पार्ट होता तो सामान्य अध्ययनचा पार्ट आपल्याला बघायला मिळतो. म्हणून इंग्रजी व्याकरणचा आपण प्रॉपर एवढा स्टडी केलेला नसतो, म्हणून सर्वच मुलांना हा घटक अवघड जातो. पण मित्रांनो, हा घटक जरी अवघड जात असला तरी पण या घटकामध्ये आपल्याला हमखास गुण मिळवून देणारे अतिशय सोपे काही पॉइंट बघायला मिळतील. ज्याच्यामध्ये आर्टिकल असेल, क्वेश्चन टॅग आहेत, त्याच्यानंतर पार्ट ऑफ स्पीचचा ऑल कंटेंट आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतो. मॉडेल ऑक्झिलरीचा घटक असेल, डिग्री असेल, क्लॉजेस असेल, आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचा जो पार्ट असेल, हा घटक आहे मित्रांनो. या घटकावरती तुम्हाला इथं चांगल्या प्रकारे मार्क मिळू शकतात. पण प्रॉपर तुमचा जर स्टडी असेल तर, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करत असाल, तुमचं बॅक टू बेसिक नुसार इंग्रजी व्याकरणची तुम्ही तयारी करत असाल तर, हा जो घटक आहे कंटेंट मित्रांनो इंग्लिश व्याकरणचा, हा तुम्हाला 25 मार्कासाठी विचारला जातो. आणि सर्रास आपल्याला इथं काय करायचं आहे, या 25 पैकी फक्त 10+ म्हणजे साधारण तुमचा स्कोर किती असला पाहिजे, 10 तर 15 या रेंज मध्ये जरी असला तरी आपण मेरिट क्वालिफाय करू शकता मित्रांनो. म्हणून हा घटक करत असताना याच्यामधले थोडेच मुद्दे असतील, ते मात्र परफेक्ट तुमचं असले तर तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क मिळू शकतात. जसं बघा, अवघड घटकामध्ये कोण येतं, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल, चेंज ऑफ व्हॉइस असेल, आणि टेन्स असेल, हे बऱ्यापैकी सर्व मुलांना अवघड जातं. पण मित्रांनो, आपल्या प्लॅटफॉर्मवरती खूप चांगल्या प्रकारे बॅक टू बेसिक नुसार तुमची इंग्रजी व्याकरणाची तयारी करून घेतली जाते. याच्यामुळे मी तुम्हाला इथे डेफिनेटली सांगणार की तुमचा जो स्कोर आहे हा 10 ते 15च्या रेंजला जाणारच आहे. मग जर बघा आता ह्याच्यामध्ये व्होकॅब्युलरी असेल, त्याच्यानंतर काय असणार आहे, वर्ब्स असेल, मॉड्यूल ऑक्झिलरी असेल, त्याच्यानंतर काय असणार आहे, इथं क्लॉजेसचा पार्ट असेल, त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशनचा घटक असेल, क्वेश्चन टॅग असेल, त्याच्यानंतर काय असणार आहे, पार्ट ऑफ स्पीचचा घटक असेल, त्याच्यानंतर सिनोनिम अँटोनिम्सचा घटक बघायला मिळतो, आणि त्याच्यानंतर काय असणार आहे, व्हॉइस आणि स्पीचचा घटक बघायला मिळतो. तर हे घटक आहेत मागच्या एक्झामला फोकस झालेले. या सर्व घटकावरती तुम्हाला आयोगाने काय केलं होतं, मागच्या एक्झामला प्रश्न विचारले होते. म्हणून मित्रांनो, तुम्हाला विचारलं काय जातं, तुम्ही करत काय, या 2 गोष्टींची तुम्हाला सांगड लावायची आहे. समजतं मित्रांनो. चला आपण नेक्स्ट पॉईंट तुमचा डिस्कस करू. बघा मित्रांनो, नेक्स्ट पॉईंट मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, इतिहास घटक आहे. तर इतिहासमध्ये कोणकोणते पॉईंट असतात, तर 1857चा उठाव त्यातले सर्व घटक आहेत. त्याच्यानंतर काय असणार आहेत,
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर काय असणार बघा, घटनात्मक सुधारणा, सर्व कायदे, त्याच्यानंतर इतर प्रमुख कायदे आपल्याला बघायला मिळतील. त्याचबरोबर काय असणार आहे, प्रमुख गव्हर्नर जनरल असेल, महात्मा गांधी, सर्व चळवळी आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर जमीनदारी पद्धती आहेत, त्याच्यानंतर किप्स मिशन असेल, इतर त्याच्या योजना आपल्याला बघायला मिळतील. त्याचबरोबर काय असणार आहे, शेतकरी असेल आणि आदिवासी चळवळी आहेत. त्याच्यानंतर मुस्लिम विभक्तवादाचा उदय आपल्याला बघायला मिळतो. बंगालची फाळणी आणि भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे एवढे सगळे कंटेंट तुमच्या इतिहासावरती असतात. हा जो घटक आहे तुम्हाला, हा घटक करत असताना इतिहास आणि समाज सुधारक हा तुम्हाला कॉमन दोन्ही आपण काय करायचं, बेस पकडायचा आणि दोन्ही घटक एकत्र तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास करत असताना तुम्हाला समाज सुधारकावरती पण फोकस असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काय असणार आहे, याची इतिहासाची सांगड तुम्ही या घटकासोबत जर जोडलीसा तर इथं तुम्हाला याच्यावरती चांगल्या प्रकारे प्रश्न पण येऊ शकतात. म्हणजे जवळपास 15 ते 18 मार्काचा घटक असेल हा तुमचा याच्यातनं कव्हर होणार आहे. याचा अर्थ बघा, आपल्याला समाज सुधारक कोणकोणते करायचे आहेत, तर महात्मा फुले असतील, विष्णुबुवा ब्रह्मचारी आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, त्याच्यानंतर सार्वजनिक काका आपल्याला बघायला मिळतील, नाना शंकर शेठ आहेत, त्याच्यानंतर विष्णू शास्त्री पंडित बघायला मिळतील, त्याच्यानंतर राजश्री शाहू महाराज आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यानंतर पंडिता रमाबाई असेल, महर्षी कर्वे, त्याच्यानंतर म गो रानडे असेल, त्याच्यानंतर गो गो आगरकर आहेत, विष्णू शास्त्री चिपळूणकर आहेत, त्याच्यानंतर लोकहितवादी आहेत, त्याच्यानंतर दादोबा तडखरकर आपल्याला बघायला मिळतील, लोकमान्य टिळक आहेत, वीरा शिंदे, गोखले आपल्याला बघायला मिळतील, त्यानंतर महाराजा सयाजीराव गायकवाड आहेत, त्याच्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील आहेत आणि बाळशास्त्री जांभेकर इत्यादी समाज सुधारक आपल्याला करायला लागणार आहेत मित्रांनो. कारण या सर्व समाज सुधारकावरती आयोग तुम्हाला प्रश्न विचारतो. तसं महाराष्ट्रामध्ये खूप सारे समाज सुधारक आहेत, पण कमीत कमी एवढं तर तुमचं असणं गरजेचं आहे. मग आपण मागचा पेपर विचार घेतला, इतिहास आहे, समाज सुधारक आहेत, या घटकावरती कोणत्या घटकावरती प्रश्न आयोगाने विचारल्यात, तर मित्रांनो बघा, समाज सुधारक त्यांचं कार्य असेल या कंटेंट वरती तुम्हाला इतिहासच्या रिलेटेड प्रश्न आला होता. त्याच्यानंतर बघा, ब्रिटिश विरुद्ध नागरी उठाव असेल या कंटेंट वरती तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारले होते. त्याच्यानंतर क्रांतिकारक आणि संघटना असतील काय असतील त्याच्यावर रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारले होते. त्याच्यानंतर काँग्रेस असेल आणि काँग्रेसचं कार्य असेल तर याच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारले होते. आणि याच्यासोबत कामगार, आदिवासी, शेतकरी चळवळ असेल याच्यावरतीही प्रश्न होता. कायदे असेल, करार आहे, गांधीयुग आहे, घटना असेल, गांधीयुगाच्या रिलेटेड घटना असतील या कंटेंट वरतीही प्रश्न विचारले होते. आणि त्याच्यानंतर धार्मिक सुधारणा चळवळ असेल इत्यादी घटकावरती तुम्हाला प्रश्न आयोगाने मागच्या कंटेंट मध्ये विचारले होते. म्हणून तुम्ही प्रॉपर अभ्यास करत असताना तुम्हाला ही गोष्ट समजली पाहिजे की मी जो अभ्यास करत आहे तो अभ्यास परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे का, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात का. तसा जर अभ्यास तुम्ही करत असाल प्रॉपर तर तुमचा अभ्यास चांगला चालू आहे मित्रांनो. समजतंय? चला नेक्स्ट कंटेंट आपण डिस्कस करू. बघा मित्रांनो, इथं आता भूगोलाचा पार्ट आहे. भूगोलाचा अभ्यास करत असताना तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल आणि याच्यासोबत तुम्हाला भारताच्या भूगोलावरती आयोगाने देखील प्रश्न विचारलेले आहेत. काही मुलं फक्त भारताचा भूगोल सोडून महाराष्ट्राच्या भूगोलावरती फोकस करतात, पण मित्रांनो इथं तुम्हाला बॅलन्सिंग अभ्यास करायचा आहे. कारण तुम्हाला महाराष्ट्र पण कम्प्लीट करायचा आहे आणि भारत पण कम्प्लीट करायचा आहे आणि खूप सारा डाटा आहे. पण त्याच्यातले काही सिलेक्टिव्ह जर टॉपिक तुम्ही केलं तर तुमचा अभ्यास इथे चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आपण लेक्चर सिरीज ज्यावेळेला आपली प्रॉपर चालू होणार आहे 15 मे ला, त्यावेळेला मात्र मी तुम्हाला नक्की सांगेल कोणते टॉपिक तुम्हाला फोकस करायचं आहे, कोणत्या घटकावरती जास्त एफर्ट्स द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमचा अभ्यास कसा त्याच्यावरती परिपूर्ण होऊ शकतो. बघा इथं टॉपिकची नाव आहेत महाराष्ट्र स्थानविस्तार, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, नदी प्रणाली, हवामान, वनसंपत्ती असेल, खनिज संपत्ती आहे, लोकसंख्या स्थलांतर आहे, भूरूपशास्त्र, ऊर्जा साधने, वाहतूक, दळणवळण आणि पर्यटन, त्याच्यानंतर महाराष्ट्र कृषी आणि उद्योग असेल, महाराष्ट्रातील आदिवासी जमाती असतील, वसाहत आणि तांडे असतील, इतर घटक असतील, मृदा जलसिंचन असेल इत्यादी तुमचे महाराष्ट्राचे घटक. आणि भारताचे बघा, राजकीय भूगोलमध्ये अक्षवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार, भारताचं असणारं स्थान, भूसीमा, जलसीमा, राज्यांचं क्षेत्रफळ, केंद्रशासित प्रदेश, भारत व भारता शेजारील देश, त्याच्यानंतर भारताचा शोध, भारत व भारतातील वैशिष्ट्ये, खडक प्रणाली, मृदा संपत्ती, पिके, प्राणी संपत्ती, पशुधन इत्यादी. याच्यासोबत प्राकृतिक घटकामध्ये कोण कोण येतं, प्राकृतिक बघा, प्राकृतिक भारत, हवामान, नदी प्रणाली, खनिज संपत्ती, ऊर्जा साधने, त्याच्यानंतर दळणवळण, लोकसंख्या, आदिवासी हे टॉपिक असतील, वने आणि उद्योगधंदे असतील. हे घटक केले पण
सध्या आपण मागची जी एक्झाम झाली त्या मागच्या एक्झाम मध्ये कोणत्या घटकावरती आयोगाने प्रश्न विचारले होते? तर मित्रांनो हे लक्षात ठेवा, इथं बघा की भारताचा स्थान विस्तार आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला होता. प्रशासकीय विभाग असतील महाराष्ट्रातले त्याच्यावरती 2 प्रश्न विचारले होते. महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल आहे, उपरांगा असतील, शिखरे असतील त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला होता. जलविद्युत प्रकल्प असतील, अणुऊर्जा प्रकल्प असतील त्याच्यावरती प्रश्न विचारला होता. खनिज संपत्ती, उद्योगधंदे आणि त्याच्यानंतर काय असणार आहे? वस्ती. या सगळ्या पॉइंटवरती तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारले होते मित्रांनो. आणि हे प्रश्न असे होते महाराष्ट्र आणि भारत कॉमन होते, म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला भारतावरती काही ठिकाणी महाराष्ट्र असे दोन्ही बेस असेल, हे दोन्ही बेस पकडले होते. म्हणून मित्रांनो तुम्हाला मी आवर्जून सांगत आहे, तुम्हाला जरी इंडेक्स वेगळी दिसत असेल पण इंडेक्स वरती तुम्ही अभ्यास करत असताना झालेल्या क्वेश्चन पेपरचं प्रॉपर अनालिसिस करा आणि त्याच्यानंतर तुमचा अभ्यास असणं गरजेचंच आहे. मग तुम्हाला समजतं की आपल्याला कोणती बुक लिस्ट फॉलो केली पाहिजे, कोणत्या प्रकारची लेक्चर ऐकली पाहिजे. दुसरी गोष्ट हे पण समजतं तुम्हाला काय वाचलं पाहिजे आणि वाचत असताना त्या कोणत्या कंटेंट वरती फोकस केला पाहिजे. या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला समजू शकतात फक्त तुमचं प्रॉपर अनालिसिस असेल तरच, अन्यथा आपल्याला समजणार नाहीये. मित्रांनो मी एक वाक्य तुम्हाला इथं आवर्जून सांगतो, आपल्याला कोणत्याही विषयामध्ये पीएचडी करायची नाहीये. आपल्याला फक्त जेवढं अपेक्षित मार्क आहेत तेवढं मार्क पडतील इतकाच अभ्यास करायचा आहे. ना की मला भूगोलमध्ये पीएचडी करायचंय, ना की मला इतिहासमध्ये पीएचडी करायचंय, ना की मला मराठीमध्ये पीएचडी करायचंय. फक्त माझा अभ्यास कसा पाहिजे, जसा परीक्षेला लागतो तसे आहे का, तेवढे मार्क मला मिळतात का, या गोष्टीकडे तुमचा फोकस असेल ना मित्रांनो तर डेफिनेटली मी तुम्हाला सांगतो तुम्ही येणाऱ्या एक्झाम मध्ये क्वालिफाय असणार आहात. समजतं मित्रांनो? चला नेक्स्ट पॉईंट. आता बघा दुसरा मुद्दा आपल्याला अर्थशास्त्र असेल, म्हणजे इथं आपल्याला इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत असताना सगळ्यांना अवघड जाणारा घटक, कारण इथं कन्सेप्ट आहे, आकडेवारी बदलणारा घटक आहे. ओके, अशा एक ना अनेक नाना प्रकारच्या मुलांच्या काय असतात, क्युरी असतात. मग मित्रांनो बघा इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला कोणकोणते टॉपिक येतात, पॉइंट येतात महत्वाचे. मूलभूत संकल्पना असतील, क्षेत्र वैशिष्ट्य असतील, त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप आहे, पंचवार्षिक योजना बघायला मिळतील, लोकसंख्या असेल, भारत महाराष्ट्र बघायला मिळते, यासोबत बँकिंगचा अभ्यास आहे, अर्थसंकल्प प्रमुख घटक असतील, त्याच्यानंतर व्यापार आणि व्यवहार तोल आहे, चलनवाढ असेल, एलपीजी धोरण असेल. हे तुमचे इकॉनॉमिक्स मधले घटक मित्रांनो. पण मागचा पेपर जर बघितला तर इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला समजेल भारताचे नवीन आर्थिक धोरण 1991 वरती प्रश्न होते आणि त्याच्यानंतर जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण या 3 संकल्पनावरतीच प्रश्न होते मित्रांनो. त्याच्यामुळे इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत असताना प्रॉपर काही सिलेक्टिव्ह टॉपिक येतील, एवढे जरी केले तरी पण तुम्हाला चांगल्या प्रकारे स्कोर होऊ शकतो. मित्रांनो मी नेहमी सांगत आहे 100 पैकी तुम्हाला फक्त 50 मार्क पाडायचे आहेत. आणि जर हे 50 मार्क पाडायचे असेल तर आपल्याला असं काही नाही की बाबा सगळेच इकॉनॉमिक्सला आउट ऑफ मार्क पडले पाहिजे, मराठीला आउट ऑफ मार्क पडले पाहिजे, इंग्लिशला आउट ऑफ मार्क पडले पाहिजे, त्याच्यानंतर काय असणार आहे जॉग्राफीला आउट ऑफ मार्क पडले पाहिजे, असं काहीच नाही मित्रांनो. जे सब्जेक्ट तुमचे परफेक्ट आहेत ना त्या सब्जेक्ट वरती तुम्ही आउट ऑफ मार्क घ्या. जे सब्जेक्ट परफेक्ट नाहीत याच्यावरती मात्र तुम्हाला काय असणार आहे 5 तरी मार्क घेऊ शकताय तुम्ही. बघा जसं जॉग्राफी कुणाचा परफेक्ट असेल 8 पैकी 10 क्वेश्चन विचारले असतील किंवा 8 क्वेश्चन विचारले असतील, याच्यावरती 8 पैकी 6 तरी किंवा 7 तरी बरोबर येऊ शकतात. ठीक आहे, इकॉनॉमिक्स तुमचं परफेक्ट नाही आहे, इकॉनॉमिक्स वरती 4 किंवा 5 प्रश्न तुमचे बरोबर येऊ शकत नाहीत. 8 मधले 10 मधले काही 4 क्वेश्चन तुम्हाला सुटू शकणार नाहीत का? सुटणार ना मित्रांनो. मग तसं जर पकडलं तर आपल्याला जे घटक परफेक्ट आहेत त्याच्यामध्ये मात्र मार्क जाता कामा नये याची काळजी तुम्ही घ्यायची. आणि ज्याच्यामध्ये मार्क जातात ना तिथं मात्र मग काय करा, सिलेक्टिव्ह घटक ठरवा की मला यातले सिलेक्टिव्ह टॉपिक करतो, ज्याच्यावरती प्रश्न पडला तर मात्र मी तो सोडणार नाहीये. असं मार्क मित्रांनो काढलं तर तुम्हाला पेपर चांगल्या प्रकारे जाऊ शकतो. दुसरी घटक बघा इथं पंचायत राज, राज्य प्रशासनामध्ये आपल्याला काय घटक आहेत, ग्रामीण स्थानिक शासन संस्था असतील, 73वे घटना दुरुस्ती, राज्य प्रशासन, विधानमंडळ असेल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आपल्याला बघायला मिळतं, राज्यपाल आहे आणि महाधिवक्ता आपल्याला बघायला मिळतं. हे तुमचा पॉलिटीचा घटक झाला, पंचायत राजचा घटक झाला. प्रश्न कशावरती आले ते मागच्या पेपरला बघा. याच्यामध्ये पंचायत राज आणि राज्य प्रशासन मधला राज्य विधिमंडळ असेल त्याच्यामध्ये राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद या कंटेंट वरती. नेक्स्ट बघा राज्याचे कार्यकारी मंडळ असेल त्याच्यामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, महाधिवक्ता असेल त्याच्यावरती प्रश्न होते. आणि त्याच्यानंतर ग्रामीण प्रशासन असेल तर या ग्रामीण प्रशासनामध्ये पंचायत राज, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. तर या कंटेंट वरती तुम्हाला प्रश्न पडले होते. म्हणजे प्रॉपर अनालिसिस ठेवा, अभ्यास चालू करा, आपल्याला सगळ्याच गोष्टी क्लिअर होत जातात. काय करायचं, किती करायचं, कशावरती काम करायचं, समजतं मित्रांनो. चला नेक्स्ट पॉइंट.
बघा मित्रांनो, नेक्स्ट सिलेबस कॉपी मधला आपला मुद्दा आपल्याला बघायला मिळतो, चालू घडामोडी आणि परराष्ट्र संबंध असतील तर याच्यामध्ये काय असणार आहे बघा, महाराष्ट्रातल्या प्रमुख घटक असतील ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. राजकीय, आर्थिक, पर्यावरण असेल, संरक्षण असेल, सायन्स टेकचा भाग असेल, पुरस्कार आहे, निधन वार्ता, प्रमुख करार असतील आणि नियुक्त्या असतील. मित्रांनो, चालू घडामोडीचा अभ्यास मात्र याच्यामध्ये काही विचारतील, कशावरती भर देतील, कुठल्या वर्षाचे विचारतील, इथं मात्र आपली संभ्रम अवस्था असते नेहमी. आता झालेली परवाची कंबाईनची परीक्षा बघितली तर तुम्हाला 2021-20चं पण विचारलं होतं करंट. त्याच्यामुळे तुमचा अभ्यास 1.5 ते 2 वर्ष करंटचा असणं गरजेचं आहे. त्याच्या रिलेटेड प्रश्न तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला त्याच्यामध्ये मग तुमचे राजकीय घडामोडी असतील, आर्थिक घडामोडी असतील, त्याच्यानंतर काय असणार आहे, चर्चेतील व्यक्ती असतील, निधन व्यक्ती असतील, पुरस्कार असतील, क्रीडा असतील, या सगळ्या गोष्टी असतील, दळणवळण वगैरे या गोष्टी तुमच्या फोकस होऊ शकतात. आणि हे मात्र मित्रांनो आपण तुमच्या लेक्चरच्या माध्यमातून तुमचं कंप्लीट करणार आहे, जेणेकरून तुम्हाला जास्त पेपर्स घेण्याचं काय गरज नाही. आपल्याला 2-2.5 वर्षाचं जे करंट असेल ते तुम्हाला प्रॉपर लेक्चरमध्ये दिलं जातं, त्याच्या नोट्स प्रोव्हाइड केल्या त्या. तुम्ही जर तेवढं जर केलं तर तेवढं तुम्हाला सफिशियंट होऊ शकतं, चांगल्या प्रकारे करंटला मार्क येऊ शकतात. आणि परराष्ट्र संबंधाचा मुद्दा म्हणला की आपल्या भारताच्या शेजारील जे देश आहेत, पाकिस्तान असेल, त्याच्यानंतर कोण असणार आहे, अफगाणिस्तान आहे, चायना आपल्याला बघायला मिळतो, नेपाळ बघायला मिळतो, भूतान बघायला मिळतो, म्यानमार बघायला मिळतो, श्रीलंका आहे, बांगलादेश, हे जे देश असतील या देशाच्या रिलेटेड असणारे बाउंड्रीज असतील, त्याच्यानंतर त्यांचं चलन असेल, राजधानी असतील, वाद असतील, हे जे गोष्टी असतील या गोष्टी आपल्याला मैत्रीपूर्ण तळ असतील, हे पॉईंट तुम्हाला या परराष्ट्रीय संबंधाच्या रिलेटेड करणं गरजेचं आहे. समजतं मित्रांनो? म्हणून तुम्हाला तुमची दुटी सांभाळत अभ्यास करायचा आहे आणि हा अभ्यास करत असताना आपल्याला एक्झामच्या रिलेटेड करायचा आहे. म्हणून मी अजून सांगतो, सुरुवातीला जे बोललो परीक्षा कधी होईल या गोष्टीकडे जास्त न विचार करता मी सध्या कुठं आहे याच्याकडे जास्त फोकस करा. माझा अभ्यास पूर्ण आहे का ही गोष्ट अनालिसिस करा. जर अभ्यास नसेल तर मी सुरुवात केला पाहिजे मित्रांनो. आणि जर ही सुरुवात करत नसेल, फक्त परीक्षा होणार की न होणार याच्यामध्ये गुरफटला असेल तर डेफिनेटली मी तुम्हाला सांगतो तुमचा या ठिकाणी अपयश होणार आहे, या ठिकाणी तुमचा लॉस होणार आहे. आणि ही गोष्ट जर वाटत आहे तुम्हाला असं होऊ नये म्हणून मी तुम्हाला आत्ताच सांगतो, तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. समजतं मित्रांनो? सुरुवात करत असताना तुम्ही तुमच्या दुटीमधून व्यवस्थित टाइम टेबल स्वतःचं ठरवा. त्याच्यानुसार किती वेळ द्यायचा, किती वेळ तुमचं लेक्चरला द्यायचा, किती वेळ वाचनाला द्यायचा, या सगळ्या गोष्टी मॅनेज करा मित्रांनो. तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. असा मी मागच्या बॅचला पण हेच सांगितलं होतं की तुम्ही अभ्यास कंटिन्यू ठेवा, मार्केटमध्ये चाललेल्या गोष्टीकडे जास्त लक्ष देऊ नका, इग्नोर करा, नाही तर तुमच्या अभ्यासावरती त्याचा परिणाम होणार आहे. आणि काही मुलांनी ऐकलं, ती मुलं आता सक्सेस लिस्टमध्ये आपल्याला म्हणजे क्वालिफाय लिस्टमध्ये बघायला मिळतील. पण ज्यांनी ऐकून घेतलं आणि सोडून दिलं ती मुलं आता पुन्हा विचारतायत, सर परीक्षा कधी होणार आहे. समजतं मित्रांनो? आणि हे आयुष्यातली तुमची शेवटची संधी आहे असं म्हणा आणि जीव तोडून तुम्ही काय करा, अभ्यासाला लागण्याचा प्रयत्न करा. थोडंसं किचकट वाटेल, त्याच्यानंतर मेंटॅलिटी डिस्टर्ब असेल, पण ज्यावेळेला तुम्ही रुटीन करशील तर त्यावेळेला तुम्हाला ते ऑटोमॅटिकली तुम्हाला ती सवय बनून जाईल. म्हणून याच अनुषंगानं आपण मॅन्झिल विथ अमोल खोत या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमची पूर्व परीक्षेची बॅच सुरू करत आहे. या पूर्व परीक्षेच्या बॅचमध्ये तुमच्या 9 विषयांचं अध्ययन असेल, त्याच्याच बरोबर असणार आहे तुम्हाला टेस्ट सिरीज असेल, त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन असेल आणि यासोबतच आपण तुम्हाला PDF स्वरूपात आणि आपलं हार्ड कॉपी स्वरूपात जी आपली दुसरी आवृत्ती आहे, ही पहिली आवृत्ती होती सगळ्यात जास्त लोकप्रिय ठरणारी, आपण जवळपास 3 ते 4 प्रकारचे त्याचे एडिशन काढलेले आहेत, कारण सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये आपल्याला हे चाललेलं पुस्तक आहे. आणि या पुस्तकामध्ये आपले टोटली असणारे 9 सब्जेक्ट कव्हर केलेले आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला याच्या बाहेरचं काय वाचायची गरज नाही. म्हणूनच या प्लॅटफॉर्मवरती तुमचे प्रॉपर लेक्चर, टेस्ट सिरीज, आम्ही ज्या दिलेल्या टेस्ट सिरीज असेल त्याचं प्रॅक्टिस करा, त्याचं प्रॉपर अनालिसिस करा आणि त्याच्यानंतर दिलेल्या नोट्स जरी वाचलं तरी मित्रांनो तुम्हाला सफिशियंट आहे. खूप सारं इकडे तिकडे पळायची गरज नाही. समजतं मित्रांनो? म्हणूनच आपली बॅच चालू होत आहे 15 मेला आणि या 15 मेला जी बॅच चालू आहे ह्या बॅचची व्हॅलिडिटी मित्रांनो 1 वर्षासाठी असणार आहे. त्याच्यामुळे तुमचा हा कोर्स कुठेही वाया जाणार नाहीये. 2 महिन्यात, 3 महिन्यात
4 महिन्यात 6 महिन्याने जर एक्झाम पडली तरी तुमच्याकडे लेक्चर असणार आहे आणि तुमचं तेवढं बघून झालेलं असणार आहे. ज्यावेळेला एक्झाम पडेल त्यावेळेला तुम्ही रिव्हिजन करून घेऊ शकता. ओके, समजतं मित्रांनो. त्याच्यामुळे प्रॉपर तुम्ही आजच ऍडमिशन करून घ्या आणि ऍडमिशनसाठी मी माझा नंबर दिलेला आहे तुम्हाला, त्या नंबरवरती तुम्ही मला काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकताय. 9595 17 17 42 आणि या नंबरवरती कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला ऍडमिशनची प्रोसेस पण आपण डिस्कस करूया. समजतं मित्रांनो. बघा, आजच्या लेक्चरमध्ये परीक्षा कधी होणार, कधीही होऊ दे, मी तयार आहे का, इकडे लक्ष द्या. दुसरी गोष्ट, माझा अभ्यास कोण घेणार, कसा घेणार, इकडेही लक्ष द्या. मी अभ्यास करत आहे तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे का, या गोष्टीकडे तुम्ही फोकस करा. आणि त्याच्यानंतर मी माझं स्वतःचं टाइम टेबल बनवलंय का, इकडेही फोकस करा मित्रांनो. या सगळ्या गोष्टींची अनालिसिस ज्यावेळेला तुम्ही प्रॉपर करशील तर त्यावेळेला तुम्हाला समजेल आपण कुठे आहे, आपल्याला काय करायलाच पाहिजे. आणि ज्यावेळेला असं मनात येईल त्यावेळेला डेफिनेटली तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट होऊ शकता. धन्यवाद मित्रांनो.